स्वर काव्यांजली मंच प्रस्तुत देवी भागवत। कीर्तन काव्य रचना आणि सादरीकरण ह भ प सौ अंजली जोशी डोंबिवली। मधु कैटभ वधकथा। प्रथम मधु आणि कैटभ यांची उत्पत्ती कशी झाली हे बघूया। उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्यापैकी संहाराची वेळ आलेली आहे। कल्पांत काळी जे काय जलप्रलय झालाय त्याच्यामध्ये त्रैलोक्य बुडून गेलेलं आहे। फक्त एकटे विष्णू उरलेत, शेषपर्यकावती पहुडलेले आहेत आणि योग निद्रेच्या किंवा मायेच्या अधीन आहेत। जल प्रलयी त्या त्रिभुवन बुडले, एक विष्णू उरले। जल प्रलयी त्या त्रिभुवन बुडले, एक विष्णू उरले। शेष पर्यकावरी पहुडले, निद्राधीन झाले विष्णू, निद्राधीन झाले। कर्णमळातून तदा हरीच्या असुरद्वय जन्मले। मधुकैटभया नामे दोघे पाण्यातच वाढले, दोघे पाण्यातच वाढले। कोण हो माता पिता कोण ते विचार करुनी थकले। कस्त्वं कोऽहं कुत आयातः, कोडे त्यांसी पडले। कस्त्वं कोऽहं कुत आयातः, कोडे त्यांसी पडले। विचार करून मग कैटभ मधूला सांगतोय, ज्या शक्तीच्या आधारावर जलवघे पसरले, तीचा सावी अमुची माता कैटभ मधुसी बोले। हो कैटभ मधुसी मधु कैटभाला सांगतो आहे की हे अमर्याद पाणी जिच्या आधारावर आहे आणि ज्या पाण्यावर आम्ही दोघं स्थित आहोत अशी जी महाशक्ती आहे तिच्यापासूनच आम्ही उत्पन्न झालो असणार, असा विचार किंवा मनात येत असतानाच अंतरातून वाग्बीज रूपी एक मोठी गर्जना ऐकू आली। अंतराळी वाग्बीजाची, अंतराळी वाग्बीजाची गर्जना ती जाहली। अंतराळी वाग्बीजाची गर्जना ती जाहली। मंत्र मानून जपत याचा, मंत्र मानून जपत याचा प्रार्थना सुरू राहिली, प्रार्थना सुरू राहिली। वर्ष दश शत ध्यान करता, वर्ष दश शत ध्यान करता तुष्ट माता जाहली। काय देऊ वर तुम्हाला, काय देऊ वर तुम्हाला,
अनुग्रहास्तव बोलली, अनुग्रहास्तव बोलली. चित्ती तुमच्या जय असे हो, चित्ती तुमच्या जे असे हो, घ्याल तुम्ही मागुनी. शब्द ऐकून राक्षसानी पर्वणी ती साधली. शब्द ऐकून राक्षसानी पर्वणी ती साधली. पर्वणी ती साधली, पर्वणी ती साधली. विष्णूंच्या कर्णमळातून उत्पन्न झालेले दोन्हीही दानव त्या प्रलय काळाच्या पाण्यावरती वाढायला लागले. आपण कोण आहोत असा विचार करत असतानाच ज्या पाण्यावरती आपण आहोत त्या पाण्याला जिने धारण केलं आहे तीच आपली माता असावी असा विचार चालू आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. ऐम असा काहीतरी आवाज त्यांना ऐकू आला आणि त्याच वेळेला आकाशात मोठी वीज पण कडाडली. दोघांनी विचार केला की ऐम हा मूळ मंत्र असावा. ऐम हा मूळ मंत्र मानून दोघांनी जपाला सुरुवात केली. इंद्रिय अंतर्मुख करून 1000 वर्ष कठोर तपस्या केली आणि त्यांची ही तपस्या, हे घोर तपाचरण पाहून देवी प्रसन्न झाली. काय हवा तो वर मागा म्हणाली. चल, दोघं दानव खुश झाले आणि म्हणाले अमरत्व दे. अमरत्व नाही हे कळल्यानंतर अतिशय हुशारीने वर मागितला आहे. म्हणाले मृत्यू अमुचा, मृत्यू अमुच्या इच्छेनुसार यावा. मृत्यू अमुच्या इच्छेनुसार यावा. देव दैत्यांपासून वधन सावा. देव दैत्यांपासून वधन सावा. सुज्ञ बंधू प्रार्थून करीती धावा. सुज्ञ बंधू प्रार्थून करीत धावा. वरती अद्भुत वर सहज प्राप्त व्हावा. वदती अद्भुत वर सहज प्राप्त व्हावा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. देवीने प्रसन्न होऊन वर दिला. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसारच मरण येईल. एवढंच नाही तर देव, दानव, मानव कोणाकडूनही तुमचा कधीच पराभव होणार नाही असाही देवीने वर दिला आणि देवी अदृश्य झाली. देव दैत्यांपासून वधन असावा एवढंच नव्हे तर मृत्यू कुठल्या प्रकारे, कोणाकडून, केव्हा, कधी, कसा यावा हे आमच्या इच्छेवर राहील. म्हणजे जवळजवळ अमरत्वच मिळालं ह्या गुरमीमध्ये. आत्तवर म्हणजे ज्यांना वर प्राप्त झाला आहे असे लोक काय होतात, मत्त होतात. असे मत्त झालेले मधुकैटभ इकडे तिकडे बघतायत तर त्यांना विष्णूच्या नाभीतून जे कमळ आलेलं आहे त्या कमळावर बसलेले ब्रह्मदेव दिसले आणि मग त्यांच्याशीच त्यांनी लढाई करायचं ठरवलं. त्यांना म्हणले की इथून हे पाणी सोडून निघून जा, हे सगळं आता आमचं आहे, इथे आमची सत्ता आहे, नाहीतर आमच्या संगे काय कर, युद्ध कर. युद्ध करी रे आमा संगे ब्रह्मा आमा संगे. युद्ध करी रे आमा संगे ब्रह्मा आमा संगे. नातरी सोडून कमलासन हे, नातरी सोडून कमलासन हे. शरण मायावे ब्रह्मा, शरण मायावे, शरण
मधुकैटभांचं ते 11-11 रूप पाहून आणि त्यांनी केलेल्या युद्धाचं आव्हान ऐकून ब्रह्मदेव चिंतित झाले. तपाचरण करणं हा आपला स्वभाव आणि निर्मिती करणं हे आपलं कार्य किंवा कर्तव्य. कुणाशी लढणं, कुणाशी युद्ध करणं किंवा कुणाचा संहार करणं हे आपल्याला कसं जमणार? ह्या दोघा दैत्यांशी लढणं आपल्याला नक्कीच जमणार नाही. आता यांना शरण जाण्यापेक्षा आपण विष्णूंकडे जावं. तेच आपल्याला या संकटातून सोडवतील. तेच या दोघांचे पारिपत्य करू शकतील असा विचार ब्रह्मदेवांनी केला आणि ते विष्णूंकडे निघाले. ब्रह्मदेव तो चिंतित झाला, म्हणे तपस्वी मी तर भोळा. ब्रह्मदेव तो चिंतित झाला, म्हणे तपस्वी मी तर भोळा. पारिपत्य दैत्यांचे करण्या, पारिपत्य यांचे करण्याला समर्थ विष्णू असे, समर्थ विष्णू असे, समर्थ विष्णू असे. ब्रह्मदेव विष्णूंकडे आले आणि त्यांची प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. माधवा तूच मला धार, माधवा तूच मला धार. संकटातून सोडव मजला, संकटातून सोडव मजला. जागा होऊन तार माधवा, जागा होऊन तार माधवा. तूच मला धार. हे ऋषिकेशा हे ऋषिकेशा दुष्ट भंजका. दैत्यांसी कर ठार माधवा, दैत्यांसी कर ठार माधवा. तूच मला धार. ब्रह्मदेवानी विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली आहे. उत्पत्ती स्थिती संहारक तू, उत्पत्ती स्थिती संहारक तू. अखिलाधारा जगत्पाल तू, अखिलाधारा जगत्पाल तू. परब्रह्म परिनिद्रावश तू, परब्रह्म परिनिद्रावश तू. एवढं आपण विष्णूंचं स्तवन करतोय पण विष्णू काय हालचाल करत नाहीये. देवा तुझ्या वाचून मला कोणीही वाचवू शकणार नाही रे. देवा कसंही कर आणि जागा हो, कारण तुझ्या वाचुनी रक्षण माझे, तुझ्या वाचुनी रक्षण माझे. कोणता करणार माधवा, तूच मला धार माधवा. तूच मला रे, तूच मला रे, तूच मला धार. विष्णू पूर्णपणे निद्रेच्या अधीन होते. आपण केलेली प्रार्थना ऐकण्यासाठी यांना आधी जागे करावे लागेल. कसे जागे करणार आता आपण यांना? आता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं
कळवळून केलेल्या स्तुतीचा काही उपयोग झाला नाही. ज्याप्रमाणे प्राण गेलेला प्राणी काही ऐकू शकत नाही, तसेच निद्रावश विष्णू काही ऐकू शकत नाही हे लक्षात आलं. आणि मग असं विचार केला की ज्या निद्राशक्तीमुळे विष्णू घेरले गेलेले आहेत, त्या निद्राशक्तीचीच आता आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. त्या योग निद्रेचं स्तवन ब्रह्मदेवानी करायला सुरुवात केलेली आहे की विष्णू तुझ्याच मायेमुळे झोपी गेलेले आहेत. खरी मूळ कारण रूपा तू आहेस, तेव्हा तूच आता काहीतरी कर आणि या विष्णूंना जाग कर, म्हणजे ते माझे रक्षण करतील. ब्रह्मदेवांनी त्या निद्रादेवीची म्हणजेच योगमायेची प्रार्थना करायला सुरुवात केली. सर्वव्यापिनी सर्ववशंकरी, सर्वव्यापिनी सर्ववशंकरी, परमानंददायिनी, सर्वव्यापिनी सर्ववशंकरी, परमानंददायिनी. पूजा माया मही मधुमती, आराध्या सुखदायिनी, पुष्टि क्षमा कीर्ती अपरा तू, कारुण्याची मूर्ती. पुष्टि क्षमा कीर्ती अपरा तू, कारुण्याची मूर्ती. सर्वव्यापिनी सर्ववशंकरी, द्वैताद्वैत स्वरूप धारिणी, आदित्याची जननी, रमापती सका आच्छादोनी, ठेवीस नेत्राध्यानी. रमापती सका आच्छादोनी, ठेवीस नेत्राध्यानी. त्रिपुर सुंदरी दिव्य ज्योती तू, त्रिपुर सुंदरी, त्रिपुर सुंदरी दिव्य ज्योती तू, त्रिपुर सुंदरी दिव्य ज्योती तू. जागृत करी विष्णु से, जागृत करी विष्णु से, जागृत करी विष्णु से. आपल्याच अस्तित्वाला धोका आला आहे, तेव्हा विश्वाची निर्मिती कशी करणार, या विचाराने ब्रह्मदेवांनी त्या आदिमायेची प्रार्थना केलेली आहे. योग निद्रेचे स्तवन करी माने, ओज कीर्ती श्रीधैर्य तुझे स्थाने, ओज कीर्ती श्रीधैर्य तुझे स्थाने. तूच मायेने हरिस झोपविले, तूच मायेने हरिस झोपविले, त्वरे पाशाते सोड आळविले, त्वरे सोडावे, त्वरे पाशाते सोड आळविले, त्वरे पाशाते सोड आळविले. ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून देवीने विष्णूंवर असलेला
म्हणजे जो निद्रेचा पाश टाकला होता तो जणू काही काढून घेतलाय. हृदय नाक कर कर्णनेत्रद्वय हृदय नाक कर कर्णनेत्रद्वय पूर्ण शरीरामधुनी हो. हृदय नाक कर कर्णनेत्रद्वय पूर्ण शरीरामधुनी. निद्रा देवी अलग जाहली श्री विष्णू नात्यजुनी हो. श्री विष्णू नात्यजुनी. जागृत हरिसी ब्रह्मवदे मग जागृत हरिसी ब्रह्मवदे मग सोडव दैत्यावधुनी रे. सोडव दैत्यावधुनी. सुहास्यवदने आश्वासियले अभय वचन देवोनी हरिने अभय वचन देवोनी. निद्रादेवीचा अंमल संपला. विष्णू जागे झाले आणि मधुकैटभांशी त्यांचं युद्ध झालेलं आहे. 5000 वर्ष लोटली तरी अथकपणे अखंडपणे सतत युद्ध चालू आहे. युद्ध जुंपले विष्णू संगे मधुकैटभ दैत्यांचे. युद्ध जुंपले विष्णू संगे मधुकैटभ दैत्यांचे. मधुकैटभ दैत्यांचे. वर्षे 5,000 लोटली वर्षे 5,000 लोटली. ढळले ना बळ त्यांचे ढळले ना बळ त्यांचे. इच्छा मरणी वर शक्तीने भयना मुळी मरणाचे. त्यांना भयना मुळी मरणाचे. इच्छा मरणी वर शक्तीने भयना मुळी मरणाचे. त्यांना भयना मुळी मरणाचे. श्रांत विष्णू मग विचार करूने श्रांत विष्णू मग विचार करूने स्तवन करी देवीचे. स्तवन करी देवीचे. स्तवन करी देवीचे. शुंभ आणि निशुंभ आलटून पालटून युद्ध करत होते. एकदम ला की दुसरा पुढे येईल. 5000 वर्ष युद्ध करूनही ते जराही थकले नाहीत. विष्णू मात्र थकत चालले होते. विष्णूंच्या लक्षात आलं की स्वतःच्या इच्छेनुसार मरण हा देवीने यांना वर दिलेला आहे. तेव्हा कितीही युद्ध केलं तरी हे दोघं आपल्या हातून मरणार नाहीतच. आता या दोघांचा वध करण्यासाठी त्या देवीचीच मदत घ्यावी. तिच्या सहाय्याने यांचा वध आपण करू शकू असा विचार करून विष्णूंनी देवीला शरण जायचं ठरवलं. तिची प्रार्थना केली. आता मधु आणि कैटभ यांचा वध करण्यासाठी देवीनी विष्णूंना कोणची युक्ती सुचवली किंवा कशा प्रकारे मदत केली, कशा प्रकारे त्या दैत्यांचा वध झाला हे आपण पुढच्या भागात पाहू.